मित्रांनो नमस्कार, मी नरेश गोता. आपलं मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. मित्रांनो, दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी ही बदलत आहे आणि येणाऱ्या वर्षात एआय बरोबरच सायबर क्राईम खूप प्रमाणात बूस्ट होणार आहे. याचबरोबर हे सगळं होत असताना सायबर क्राईम म्हणजे हॅकिंग, ऑनलाईन फ्रॉड, डेटा ब्रीच, स्कॅम हेही प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मित्रांनो, हे सगळं टाळण्याकरिता कृपया हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या सर्व फॅमिलीला किंवा इतर जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा, जेणेकरून हे सगळे मित्र सायबर क्राईम पासून सेफ राहतील. मित्रांनो, आपल्याला कसे कळेल की आपला मोबाईल हॅक झाला आहे ते? कधी कधी आपल्याला शंका येते की आपली माहिती समोरच्या व्यक्तीला कशी कळली. हे सगळं कॉमन झालेलं आहे. आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्याला कळत पण नाही, पण तुमचा मोबाईल मात्र हॅक झालेला असतो आणि मग आपली फसवणूक किंवा आपल्याला धोका दिला आहे असं समजतं. त्यावेळी खूप वेळ झालेला असतो, मग आपण काहीच करू शकत नाही. या गोष्टी होऊ नये याकरिता हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघा आणि ज्या काही स्टेप सांगितल्या आहेत त्या कृपया फॉलो करा. हा व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल हॅक होण्यापासून नक्कीच वाचू शकाल, हे मात्र नक्की. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपला मोबाईल हॅक होतो त्यावेळी अचानक ब्राउझरमध्ये कोणते तरी वेबसाईट ओपन होतात किंवा फोन अनलॉक केल्यानंतर अचानक SMS ओपन होणे किंवा इतर ऍप ओपन होणे. याचबरोबर मोबाईलची बॅटरी लवकर उतरणे किंवा अचानक इंटरनेटचा डेटा संपणे असे होत असेल तर ही लक्षणे आहेत की तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस किंवा मालवेअर डिटेक्ट झाला आहे किंवा तुमचा मोबाईल कोणीतरी हॅक केलेला आहे. हे टाळण्याकरिता खालील स्टेप करा. मोबाईल सेटिंग मध्ये जा आणि डिव्हाइस ऍडमिशन मध्ये असे चेक करा कोणते ऍप इन्स्टॉल झाले आहेत जे तुम्ही स्वतःहून इन्स्टॉल केले नाहीत. असे असल्यास कृपया ते त्वरित रिमूव्ह करा. यानंतर प्ले स्टोर मध्ये कोणत्या जीमेलने लॉग इन केले आहे ते एकदा कन्फर्म करा. एखादा ईमेल अननोन असेल तर ते त्वरित तिथून रिमूव्ह करा. जर एखादा अननोन ईमेल कॉन्फिगर केला असेल तर तो हॅकर तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटी मॉनिटर करीत असेल. तुम्ही काय काय सर्च करत आहात किंवा कोणते व्हिडिओ बघत आहात किंवा कोणते ऍप इन्स्टॉल केले आहेत यावर तो हॅकर तुमच्यावर नक्कीच मॉनिटर करीत असेल. असे होऊ नये म्हणून या ठिकाणी मॅनेज युअर गुगल अकाउंटला क्लिक करा. सिक्युरिटी मध्ये जाऊन युअर डिव्हाइस याला क्लिक करा. या ठिकाणी असे डिव्हाइस तुम्हाला मिळतील ज्या ठिकाणी तुमचा ईमेल लॉग इन केला आहे. त्याची लिस्ट इथे बघा. ज्या डिव्हाइसची तुम्हाला आता गरज नाही त्या डिव्हाइस मधून साइन आउट करा आणि करंट टाइप मध्ये असा डिव्हाइस ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्या डिव्हाइस मधून लॉग आउट करायला लागेल आणि तुमचा जीमेलचा पासवर्ड बदलावा लागेल. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग मध्ये तुमचा मोबाईल ऍक्टिव्ह नाही ना हे चेक करा, कारण कॉल फॉरवर्डिंग मुळे बरेच जणांचे मोबाईल हॅक झालेले आहेत. डायलर ओपन करा. या ठिकाणी 3 डॉटला क्लिक करून सेटिंग मध्ये जा. आता कॉलिंग अकाउंटला क्लिक करा आणि तुमचा सिम कार्ड सिलेक्ट करून कॉल फॉरवर्ड या ऑप्शनला सिलेक्ट करा. इथे क्लिक केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलचा कॉल फॉरवर्डिंग ऑन असेल तर तो त्वरित ऑफ करा. मित्रांनो, आपण बरेच ऍप इन्स्टॉल करतो आणि काही दिवसानंतर ते डिलीट पण करतो किंवा आपण बऱ्याच वेबसाईटला काही कामानिमित्ताने लॉग इन करतो आणि काही दिवसानंतर अशा वेबसाईट आपण वापरत पण नसतो. पण तुम्हाला हे माहित आहे का, अशा वेबसाईट किंवा असे ऍप आपली माहिती मॉनिटर करत असतात आणि आपल्या माहितीचा मिसयूज करू शकतात. असे होऊ नये म्हणून आपण मोबाईल सेटिंग मध्ये जा. यामध्ये गुगल मध्ये जाऊन स्क्रोल डाऊन करा आणि सेटिंग फॉर गुगल ऍप याला क्लिक करून कनेक्टेड ऍपला क्लिक करा. या ठिकाणी जे ऍप तुम्ही वापरत नसाल लगेच त्या ऍपला क्लिक करा आणि डिलीट ऑल कनेक्शनला क्लिक करून कन्फर्मला सिलेक्ट करा. असे केल्याने हे ऍप कायमस्वरूपी डिलीट होतील. मित्रांनो, त्याचप्रमाणे मोबाईलवर येणाऱ्या अननोन SMS किंवा अननोन लिंकला क्लिक करू नका. यामुळे तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते. मित्रांनो, आपण बघितलेल्या सर्व सेटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलवर केल्यास तुमचा मोबाईल हॅक होण्यापासून नक्कीच वाचू शकेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, परत एकदा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.